आतापर्यंत एकूण 49 मुली मिसिंगची तक्रार प्राप्त झाली होती. त्यापैकी 38 मुली आपल्याला मिळालेली आहे. हे मॅक्सिमम मुली हे प्रेम संबंधातून निघून गेली होती आणि ते आम्ही ट्रेस करत असतो. आता हे जे अनट्रेस्ड मुली आहेत ते 1 ते 2 दिवसाचे आतली मिसिंग झालेली हे मुली आहे आणि आमचे ओव्हरऑल रिकव्हरी पर्सेंटेज जे मुलींचे बद्दल आहे ते 97% सुमारास मुलींना आम्ही ट्रेस करून त्यांच्या आई वडिलांकडे देतो. हे पूर्णपणे खोट्यासारखे नॅरेटिव्ह तयार करण्याची ही प्रयत्न आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची यामध्ये तथ्य नाही. अशाच प्रकारचे पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे किंवा वाढले असल्याची बातमी प्रसिद्ध होत असते. याबद्दल आमचे म्हणणं आहे की सांख्यिक तौरवर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये या वर्षी म्हणजे 2025ला 2024 पेक्षा क्राईम कमी झाली होती आणि ते रेकॉर्डवर आहे. त्याचप्रमाणे मागचे वर्षीचे 5 महिन्याचे कालावधी आणि या वर्षीचे 5 महिन्याचे कालावधीमध्ये पण गुन्ह्याचे प्रमाण कमी झालेली आहे. अंदाजन 20% अटेम्प्ट टू मर्डर कमी झालेली आहे. अंदाजन 15% हर्ट्समध्ये कमी झालेली आहे. काही 3-4 केसेसमध्ये मर्डरची संख्या वाढलेली आहे, परंतु त्यापैकी 8 असे मर्डर्स आहे जे घराचे आतमध्ये नातेवाईकांनी म्हणजे डॉटर इन लॉनी मदर इन लॉला किंवा फादर इन लॉनी डॉटर इन लॉला अशा प्रकारचे नातेवाईकांनी एकमेकांचे मर्डर केले असल्यामुळे 2-3 ची संख्याने मर्डर वाढले असतील. परंतु एकंदरीत पूर्णपणे गुन्हे नियंत्रणात आहे. सगळे मुख्य टोलीचे अंदाजन 100चे वर आरोपी आतमध्ये आहे. इतर यावर्षी अंदाजन मोक्काचे केसेसमध्ये 53 MCOCचे केसेसमध्ये अंदाजन 300चे सुमारास आरोपी आतमध्ये ठेवण्यात आलेली आहे. अंदाजन 60 आरोपींना MPDAचे तहत 1 वर्षासाठी डिटेन करण्यात आलेली आहे. एक नुकतेच जी घटना एक फायरिंगची एक टोलीकडून झाली होती ते त्यांचे वैमनस्यातून ही झालेली घटना आहे आणि त्यामध्ये पोलिसांची तत्परता की त्यामध्ये आरोपी यांना तात्काळ हस्तगत करणे आणि विशेष करून जखमी यांना त्वरित हॉस्पिटलला पोहोचून त्यांचे जीव वाचवण्याची प्रयत्न करणे ही पण लोकांना लक्षात ठेवावं लागेल. आता बरेचशी अशी प्रकरण आहे ज्यामध्ये विक्टिम्सला इमिजिएटली पोलीस तिथे पोहोचून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांना गोल्डन आवरमध्ये चांगली ट्रीटमेंट देऊन अशी यावर्षीचे कमीत कमी 7 ते 8 अशी घटना आहे ज्यामध्ये विक्टिमची जान वाचवण्यामध्ये पोलीस दलाला यश आलेली आहे. आमचे डायल 112 मध्ये आता रिस्पॉन्स टाइम ॲव्हरेजमध्ये 7 मिनिट आहे. यावर्षी अप्रॉक्सिमेटली 35,000 कॉल्स डायल 112 वर पुणे शहरात आला होता. आमची ॲव्हरेज रिस्पॉन्स टाइम 7 ते 8 मिनिटाचे आत पोलीस दल तिथे पोहोचत आहे. पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात करण्यात येते आणि सर्व जे काही प्रोफेशनल उपाययोजना आहे ते करण्यात येत असते. एखादी घटना घडल्यानंतर पुणे अनसेफ आहे किंवा पुणे क्राईम कॅपिटल झालेले आहे हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे आणि संयुक्तिक नाही. पुणेकरांच्या सुरक्षासाठी पोलीस दल पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे पूर्ण ताकदीने आणि मेहनतीने कारवाई करत आहे आणि नक्कीच ही जे काही मनात काही लोकांचे शंका असतील ते निराकरण पुढच्या काळात पोलीस दल करते.